नमस्कार, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 6 वाजतायत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समध्ये. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेसची मागणी. या संदर्भात आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंत वैध. संसदेतील भाषणात पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. जम्मू काश्मीरच्या त्राल एन्काउंटरचे फोटो समोर. 3 AK सिरीजच्या रायफल्स, 12 मॅगझिन्स आणि 3 ग्रेनेड जप्त. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य. जम्मू काश्मीरच्या त्राल भागात चकमक. दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त. भारतासोबत शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेही अमेरिकेशी संपर्क केला नाही. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचा दावा. भारत पाकिस्तान तणावात मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा यू-टर्न. भारत पाकिस्तानमध्ये आपण शस्त्रसंधी केली नाही. ट्रम्प यांचं वक्तव्य. भारत पाकमधील तणाव निवळण्यासाठी मदत केल्याचा ट्रम्प यांचा दावा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतासोबत शून्य शुल्क व्यापार कराराबाबत केलेल्या मोठ्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अमेरिकेला शून्य कर व्यापार कराराची ऑफर दिली. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार तर पाकशी चर्चा केवळ दहशतवादावर. पीओकेबद्दल तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला सुनावलं. भारतीय सैन्याकडून उत्तर बंगालमधील तिस्ता फील्ड फायरिंग रेंजमध्ये तिस्ता प्रहार नावाचा सराव. यावेळी भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल तयारीच्या चाचणीसह वेगवेगळ्या शस्त्रांमधील समन्वय तपासण्यात आला. श्रीनगरमध्ये जवानांसह राजनाथ सिंहांनी काढले फोटो. पाकच्या चिंधड्या उडवणाऱ्या बराकसह दिसले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. बराक क्षेपणास्त्रानेच पाडलं होतं नापाक फतेह 2 क्षेपणास्त्र. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातमधील एअरबेसला भेट देणार. पाकिस्तानी सैन्याने भुज एअरबेसचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंजाबमधील उंची बस्ती आणि पठाणकोट हवाई तळांना भेट दिली. यावेळी ZU-23 शिल्का, L-70 आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालींसह छायाचित्रे देखील काढली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज अमेरिका दौऱ्यावर. गोयल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांचं पथक अमेरिकेसोबत प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करणार. कानपूर विद्यापीठाकडून तुर्कीच्या इस्तंबूल विद्यापीठासोबत केलेला सामंजस्य करार रद्द. भारत तुर्कीविरुद्ध वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठानं तुर्कीच्या विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार रद्द केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठाकडून मोठं पाऊल. पाकिस्ताननं समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला जाणाऱ्या 60% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाची माहिती. भारत सरकारकडून तुर्की कंपनीला सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसची सुरक्षा मंजुरी रद्द. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत नागरी विमान वाहतूक ब्युरोचा मोठा निर्णय. सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस ही एक तुर्की कंपनी. तुर्कीनं पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवला. सध्याची परिस्थिती आणि सुरक्षा लक्षात घेता सेलेबीला देशात बंदी घातली गेली. मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या फळ व्यापाऱ्यांकडून तुर्कीकडून येणाऱ्या सफरचंदाचा निषेध. तुर्कीवरून येणारे सफरचंद आयात करणार नाही तसंच विकणारही नाही. व्यापाऱ्यांची भूमिका.
तुर्कीकडून व्यापाऱ्यांना धमकी येत असेल तर पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे. पाकिस्ताननं केलेल्या उचापतींचा भारतातल्या व्यावसायिकांवर परिणाम होणार नाही. सर्व व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आशियातील सर्वात मोठी मंडी असलेल्या आझादपूरकडून तुर्कीसोबत सफरचंदाचा व्यापार पूर्णपणे बंद. मंडईचे अध्यक्ष मिठा राम कृपलानी यांची घोषणा. 21 मे रोजी काँग्रेसची राज्यात तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवून देणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार. संशयितांची ओळख पटवण्यासाठी माहिती देणाऱ्यांना 10 लाख रुपयांचं बक्षीस शिवसेनेकडून जाहीर. भारत हा छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणं आवश्यक होतं. आरएसएसचे सुनील आंबेकर यांचं प्रतिपादन. भिवंडीत भाजप पक्षाध्यक्ष रवी सावंत आणि आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचं आयोजन. भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. भारत पाकिस्तान युद्धानंतर ठाणे पोलीस अलर्ट मोडवर. ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास 3 जूनपर्यंत मनाई. पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. विजय शहांनंतर सपा खासदार रामगोपाल यादव यांची बेताल बडबड. विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावर रामगोपाल यादवांची जातीवाचक टीका. जातीवाचक टीका केल्यानं खासदार रामगोपाल यादव विरोधकांच्या निशाण्यावर. जयपूरचे आमदार आचार्य बालमुकुंद यांच्याकडून तिरंग्याचा अपमान. ऑपरेशन सिंदूरसाठी काढलेल्या तिरंगा यात्रेत तिरंग्यानं पुसला घाम. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमिनी वाटपाच्या प्रस्तावाबाबत विभागीय आयुक्तांनी तातडीनं कार्यवाही करावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. धरणातील गाळ उपशासाठी नवीन धोरण तयार करा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे बैठकीत सूचना. तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्वसमावेशक असे नवीन धोरण तयार होईल. विखेंची माहिती. नाशिक येथे सिपेट प्रकल्प स्थापन करण्यासाठी महसूल विभागामार्फत मिळणार विनामोबदला जमीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वानखेडे स्टेडियममध्ये एमपीएससीच्या स्टँड उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार. माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या समर्थनार्थ एमसीए ऑफिस लॉन्चचं आज उद्घाटन. राज्यस्तरीय बाजार समित्यांचं सक्षमीकरण करताना शेतकरी हित आणि सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शेतकऱ्यांच्या सुरक्षेवर चर्चा. राज ठाकरेंच्या पाक आणि भारत युद्धाबाबतच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर. येत्या 21 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार, तर 22 जूनला मतदान होणार आणि 24 जूनला मतमोजणी होणार. महापालिका निवडणुकीबाबत फार काही अडचण वाटत नाही. पालिका निवडणुका वेळेत घेण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीची तयारी. मुंबईत मॅरेथॉन मीटिंगचं आयोजन. मीटिंगला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभागानुसार आढावा घेतला. पालिकेच्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते घेतील. युतीबाबत अद्याप कोणतीही बैठक अथवा बोलणी झालेली नाही. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे आमच्या विरोधकांचं षडयंत्र. माध्यमांसाठी या मुद्दाम पेरलेल्या बातम्या. 2 राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. संजय राऊत हेच ठाकरे बंधूंच्या युतीतील अडथळा. मनसे नेते प्रकाश महाजन यांचं मोठं वक्तव्य.
भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, किरीट सोमय्यांची माहिती. तर मुंबई 40% भोंगा मुक्त झाल्याची ही माहिती. लवकरच एसटीच्या प्रवाशांना स्मार्ट बसेसची सेवा मिळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या बसेसमुळे प्रवास सुखकर होणार, सरनाईकांनी व्यक्त केला विश्वास. तुळजाभवानी संस्थानकडून मागील 6 महिन्यात 12 पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई. मंदिराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा निर्माण झाल्यास किंवा अशोभनीय वर्तन झाल्यास अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. भिवंडीतील 39 वर्ष जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्बांधणी होणार. नवीन भव्य पुतळ्यासाठी शासनाकडून 10 कोटींचा निधी मंजूर. अंबाबाई मंदिरासाठी परिसरातील 4.5 एकराचे संपादन होणार, पालकमंत्री आबिटकर यांची माहिती. आराखडा मंजुरीचा अध्यादेश 8 दिवसात येणार. तुळजाभवानी मंदिर परिसरात श्वान पथकाकडून तपासणी. मंदिरात पूजेच्या साहित्य व्यतिरिक्त इतर साहित्य घेऊन जाण्यास बंदीच्या निर्णयानंतर आता मंदिर परिसराची कडक तपासणी. गृह विभागाने पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे दिले अधिकार. राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता निर्णय घेण्यात आला. पाटण तालुक्यात पावसाची हजेरी. पावसामुळे ज्वारी, भुईमूग, आंबा पिकांचं नुकसान. पुढील 2 दिवस सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट. मान्सून अरबी समुद्रात दाखल. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सूनने पुढे सरकला. 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस. मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचलं पाणी, त्यामुळे वाहनधारकांना सहन करावा लागतोय त्रास. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे ॲक्शन मोडवर. मान्सूनपूर्व कामांची भंडारा शहरात बाईकवर फिरून केली पाहणी. अधिकाऱ्यांचीही घेतली झाडाझडती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. 17 मे पर्यंत गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात आलेल्या वळवाच्या पावसामुळे 230 घरांचं नुकसान. एका व्यक्तीचा आणि 2 जनावरांचा देखील मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे 74 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान. अमरावतीत मुसळधार पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. वाशिममध्ये वळवाच्या पावसाचं लग्नात विघ्न. पावसानं शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी नेले असता पावसापासून वाचवण्यासाठी उडाली दाणादाण. रत्नागिरीला 18 मे पर्यंत येलो अलर्ट. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. साताऱ्यातील जिहे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून राणंद तलावात पोहोचण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांना यश. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत राणंद येथील तलावात जलपूजन. जळगावच्या रावेर तालुक्यातील धुरखेडा ग्रामस्थांचं पुनर्वसनासाठी जलसमाधी आंदोलन. मागील 26 वर्षांपासून 35 घरांचं पुनर्वसन न केल्यानं तापी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन. नवे सरन्यायाधीश भूषण गवईंकडून पहिला महाराष्ट्रातील खटला निकाली. पहिल्याच निकालात नारायण राणेंना दणका. 1998 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंचा निर्णय रद्द. बिल्डरला दिलेल्या 30 एकर जमीन वनविभागाला परत करण्याचे आदेश. दादर पुणे शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संताप. बसमधला एसी बंद असल्यानं प्रवासी नाराज. चालकाकडे तक्रार केली असता चालकांची प्रवाशावर उद्धटगिरी. प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी लक्ष घालून कारवाईची मागणी केली.
लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून याचा वापर अवैध कामांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर मुंबईच्या जुहू पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा पर्दाफाश. आरोपी अविनाश कांबळे ताब्यात. अटक केलेल्यांमध्ये 2 महिलांचाही समावेश तर 1 फरार. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची स्थानिकांची मागणी. डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं लाक्षणिक उपोषण. न्यायालयानं आदेश देऊनही कारवाई होत नसल्यानं स्थानिक आक्रमक. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड विरोधात विक्रोळीकरांचं लाक्षणिक उपोषण सुरू. स्वाक्षरी मोहीम राबवत डम्पिंग विरोधात उपोषण. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेची वरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण. गाडीच्या वजनासह चाचण्या, सिग्नलिंग यंत्रणा आणि ट्रॅक्शनच्या चाचण्या केल्या जाणार. 27 लाख रुपयांच्या गोवा बनावट दारूचे 350 बॉक्स जप्त. वाहनाची तपासणी करीत असताना मुद्देमाल आढळला. जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणात ईडीच्या छाप्यात तब्बल 32 कोटींचा ऐवज जप्त. महापालिका अधिकाऱ्यांचा सहभाग उघड. ठाण्यातील वर्तक नगर भागातील नाल्यालगत असलेल्या इमारतीचं बेकायदेशीर बांधकाम सुरू. बेकायदेशीर बांधकामाविरोधात काँग्रेसची कारवाईची मागणी. मरोळ पाईपलाईन ते मरोळ मरोशी रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या 147 घरांवर महापालिकेचा हातोडा. 2 जेसीबी आणि महापालिकेच्या 40 ते 50 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं झोपडपट्ट्यांवर तोडक कारवाई. सातारा शहरातील खासगी इमारतीवर होर्डिंग फ्लेक्स लावणाऱ्या 38 जणांना सातारा नगरपालिकेची नोटीस. 7 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास विनापरवाना होर्डिंगवर कारवाई करणार. नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासन विभागानं केलेली कारवाई. संशयाच्या भोवऱ्यात नाशिक जिल्ह्यातील येवरा परिसरात सुपारी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करत सुमारे 58,000 किलो सुपारी जप्त केल्या. बीडमध्ये 15 वर्षांच्या 10 मुली गर्भवती असल्याची गंभीर बाब उघड. आरोग्य विभागाच्या RCH पोर्टलवरून गंभीर समस्या उघड. रायगडच्या महाड MIDC मध्ये 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक बलात्कार. खाऊला पैसे देण्याच्या बहाण्यानं सलूनमध्ये बोलवून आरोपीचं कृत्य. 48 वर्षीय आरोपी विलास हुलालकर विरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील कोट्यावधींचे अंमली पदार्थ जप्त. तब्बल 13 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर केले गुन्हे दाखल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका.